चला आपल्याला आज ना मस्तपैकी भाज्याची हार्वेस्टिंग करून घ्यायची आहे। तर छानपैकी अशा मिरच्या लागलेल्या आहेत हो का, खूप सुंदर असं मिरच्या आहेत। तर याला आपण तोडून घेणार आहोत। तर छानपैकी अशा मिरच्या लागलेल्या आहेत आणि ही मिरच्या काढून ना मी ठेसा बनविणार आहे। खूप सुंदर अशा मिरच्या, ताज्या ताज्या मिरच्याचा का ठेसा बनवायचा। इथं ताट घेतलेला आहे आपण, तर ते ताटामध्ये ठेवून घेऊ आणि इकडचे आणखी तोडून घेऊ। ता एकच झाड आहे हे, पण खूप छान अशा मिरच्या लागल्या त्याला। भारी भारी ठेसा बनवायचा ह्याचा। लसण टाकायचा आणि लसण टाकून ना छानपैकी ह्याचा असा ठेसा बनवायचा हिरव्या मिरच्याचा। लसणासोबतच मी शेंगदाणे पण टाकणार आहे मध्ये। शेंगदाण्यामुळे ना भारी लागते एकदम चव। तर खूप सुंदर अशा मिरच्या, मला तर खूप आवडल्या। तुम्हाला आवडल्या का सांगा। पलीकड पण आहे ते काढता येईना गेलं जरा, तर अशा इकडून आपण काढून घेऊ। आता हिरवी हिरवी मिरची, हो का, मिरच्या घेतल्या काढून, एवढ्या झाल्या। ठेसा एकदम भारी ह्याचा होते। आता इकडे लागले टमाटे, तर हे टमाटे बी घेऊ ता हार्वेस्टिंग करू ता याची पण। लाल लाल टमाटे खूप छान आणि असे खूप सुंदर असे टमाटे। आता हे फुलं पण काढून घ्यायचे आहेत। छानपैकी असे फुलं लागलेले आहेत बघा हो का, झेंडूचे फुलं पण काढून घेऊ आपण। पाऊस पडलेला आहे आत्ताच, पावसामुळे काय हो का, पावसात पाणी पडायले। आताच एक सडाका येऊन गेला पावसाचा। काय इकडले झाले फुलं आणि मिरच्या एवढ्या निघाल्या। इकडे एक टमाटा आहे, इथले काढून घेऊ। लाल भडक आलेला आहे। हिरवळ पिकलेलं टमाटर जे आहे ना, आपण खाऊन बघू ता। बिनविषारी फळ ना एवढं भारी आहे ना। सेंद्रिय खतावरला भाजीपाला आहे। तर असा भाजीपाला इकडं पण टमाटे आहेत तो का,
तर छानपैकी असं पूर्ण फुलं तोडून घेऊत आपण. झेंडूचे फुलं आहेत हे. सुंदर असा झेंडू, त्याचे पण फुलं काढून घेऊत आपण. आता हे तर फुल खूप मोठं आहे. खूप छान अशी फुलं. पाऊस आत्ताच पडून गेलाय बघा. पावसामुळं का चिकचिक झालंय वरती. खूप छान अशी फुलं पिवळे, ही पिवळे आहेत. खूप जास्त लागले फुलं, आज तोडून घेऊता आपण ह्याला. आणि हे जे आहे ना हे तर ते आहे हो का, छानपैकी फुलं आलेली आहेत. असे घरी ना तुम्ही 2-3 जरी झाडं लावले का तर मस्तपैकी आपल्याला बाहेरून फुलं आणायची गरजच पडत नाही बघा. का दसऱ्याला दिवाळीला फुलं आणायची गरजच पडत नाही. घरच्या घरी 3 झाडं लावायचे, 3 किंवा 4, भरपूर असे फुलं भेटतात. तर असं मी घरच्या घरी लावते, घरच्या घरी उपयोगाला आणते मस्तपैकी. खूप सुंदर अशी फुलं आहेत बघा. हो का, मला जास्त हा कलर आवडतो. खूप छान आहे. टमाटे मिरच्या आहेत. इथं पण एक पिकलेला आहे, पिकणार आहे, पिकलं नाही. हो का, याला जरा असं इकडे घे सोडता. वजनानं काय होईल, वजनामुळं ना खाली पडायले तर. आणि इथं जे आहे ना तर हे काही छानपैकी असे वांगे आले तर बघा. वांगे भाजीसाठी घेऊ काढून. देठ आहेत, ठीक आहेत. असे छानपैकी वांगे. इकडे एक झाड आहे बघा. हो का, आणि हे जे आहे ना वांग्यानं खाली वाकलेलं आहे. हो का, झाड वांग्याचं. तर ह्याला असं वरती घेऊत आपण. वांग किती मोठं लागले बघा. हो का, छानपैकी वांग आहे. पलकडच केलं. आणि हे बघा वेलवेट.
वेलवेट खूप खूप सुंदर असे वेलवेट आलेत. वेलवेटची फुलं खूप छान आहेत. आपण घेतले टमाटे काढून घेतले. नंतर मी इकडं काढणार आहे. टमाटेच आहेत हो का, इकडं पण लाल भडक झाले तेव्हा. खूप छान असे टमाटे. तर टमाटे तोडून घेऊत आपण. बघा इकडं पण आहेत. टमाट्याला वजन होईल म्हणून ना मी असं साडीनं बांधून घेतले होते. तर बघा हे का टमाटे पण, मिरच्या, वांगे, फुलं छानपैकी. आणि इकडचं तुम्हाला दाखविते मी. ॲपल बोर बघा खूप मोठे मोठे आले. तर हे आहेत ॲपल बोर. तुम्हाला मी 2 काढून दाखवते. छानपैकी असे ॲपल बोर पण आले. तर हे का मोठे मोठे आले. तर दिसत आहेत का, मस्तपैकी ॲपल बोर. उंच गेले जरा. असे एवढे लहान लहान तर एवढे लागलेत ना. हो का खूपच लागलेत. हो का इथं पण हो का असे मोठे मोठे ॲपल बोर लागलेत. आणि इकडं आहे तुझं झाड मस्तपैकी. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हा, आवडला का? छानपैकी व्हिडिओ आपला. आणि वरी गेलेला आहे. बोर, टमाटे, बोर यात बोर, टमाटे, वांगे, हिरव्या मिरच्या आणि 2 प्रकारची फुलं. आणि आपला इथं आहे पत्तागोबी. त्याला पत्तागोबी पण घ्यायची आहे काढून. तर का खूप मस्त अशी पत्तागोबी आलेली आहे. खूप छान अशी पत्तागोबी आलेली आहे. तर मी काय करणार आहे, ह्या पत्तागोबीला ना बुडातूनच उपटून घेणार आहे. का इथं बुडा आहे, मला दाखवते बुड. इथं आहे बुड. तर ह्या बुडासहितच मी घेणार आहे काढून. सुंदरपैकी अशी पत्तागोबी आपण बुडातूनच काढून घेतलेली आहे. हो का त्याच्या मुळ्या बघा छोट्या छोट्या असतात अशा. आणि ह्या मुळ्याच ना पूर्ण अन्न पाणी ह्या भाजीला पुरवत असतात वरती. तर खूप छान असा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला, आवडला का? एवढ्या भाज्या काढताना ना मला एकदम दम लागलाय. खूप छान अशा भाज्या. फुलं आहे, फुलं मस्तपैकी. खूप सुंदर असे फुलं, टमाटे, वांगी. इकडं आहे अरबी.
हे दिसते का तुम्हाला? हे आपण झाडच उपटून घेतलेलं आहे. तर खूप सुंदर असा भाजीपाला टपमध्ये लावलेलं आहे. तुरीचं झाड पण आलंय हो का, आणि फुलं पण लागले त्याला मस्तपैकी. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला का? आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.